तर आता आम्ही चाललो आहोत शिवडी किल्ल्याकडे। शिवडी किल्ला तुम्हाला पाहायला मिळेल। त्यानंतर काय आहे काय अजून इकडे काय काय आहे? फ्लॅमिंगो बर्ड्स पण आता मिळतील काय पाहायला? आता नाही, बंद आहे। हा, ते नोव्हेंबर महिन्यामध्ये मिळणार। आणि इथे दर्गा आहे। कुठे जायचंय? हे इथे या साईडला दर्गा आहे। शिवडी स्टेशनला उतरल्यानंतर शिवडी रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडील बाजूस 10 मिनिटे अंतरावर हा किल्ला आहे। किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला भव्य प्रशस्त असा दर्गा दिसतो। शिवडी किल्ला बहादूर खानच्या ताब्यात असताना किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोर हा दर्गा बांधला गेला। किल्ल्याकडे गेल्यावर आम्हाला कळले की लॉकडाऊन पासून तसेच काही कारणांमुळे या किल्ल्यात सध्या जाण्यासाठी प्रवेश निषेध आहे। त्यामुळे आमची थोडी निराशा झाली। मग आता काय करायचे, तर आम्ही शिवडी भ्रमंती करायचे ठरवले। पुन्हा दर्ग्याकडे वळलो आणि दर्ग्यामध्ये जाऊन पीर बाबांचे दर्शन घेतले। या पुरातन दर्ग्याचे बांधकाम अतिशय सुबक आणि वाखाणण्याजोगे आहे। हा किल्ला तसेच दर्गा टेकडीवर असून सभोवती दृष्टी टाकली असता आपल्याला अथांग सागराचे विलोभनीय दृश्य दृष्टीस पडते। घनदाट झाडी दिसते। नमस्कार, मी गीता हळदणकर। माझ्या YouTube चॅनल मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आहे संडे, तर मी आज म्हटलं थोडंसं फिरूया। ॲक्च्युली मला पाहायचा होता शिवडी किल्ला, पण तिथे आल्यावर कळलं की शिवडी किल्ल्यामध्ये आत जायला सध्या कोरोनामुळे अलाव नाही आहे। मग विचार केला आता आपण थोडंसं फिरूया। शिवडी किल्ल्याच्या आजूबाजूला पण छान असं आहे फिरण्यासाठी, म्हणजे समुद्र किनारा वगैरे आहे। तर त्यासाठी मी म्हटलं तर इथे मला काय माहिती नव्हती। शिवडी म्हणजे शिवडी एरिया माहिती आहे मला, पण इथल्या आजूबाजूच्या एरियाबद्दल माहिती नव्हतं। म्हणून मग हे आहेत ॲडव्होकेट काळे, हाय कराव। नमस्कार। तर त्यांनी मला सपोर्ट केला थोडा, म्हणाले या मॅडम आपण मी तुम्हाला दाखवतो किल्ला वगैरे, पण आता किल्ला तर नाहीच मिळाला पाहायला। तर आता आपण पाहूया शिवडीचा समुद्र किनारा। ॲक्च्युली तुम्हाला इथे यायचं असेल ना, तर नोव्हेंबर महिन्यात याल तर इथे फ्लेमिंगो पक्षी पाहायला मिळतात। आता सध्या सप्टेंबर हा महिना चालू आहे, त्यामुळे आता बघायला मिळणार नाहीत, हो ना मुलांनो? हो। नाव सांग रे तुझं? अथर्व ज्ञानेश्वर काळे। मोठ्याने बोल। अथर्व ज्ञानेश्वर काळे। हर्षवर्धन ज्ञानेश्वर। अरे मोठ्याने बोल बाळा। हर्षवर्धन ज्ञानेश्वर काळे। हर्षवर्धन ज्ञानेश्वर काळे। ओके। मुलं खूप उत्साहाने आलेली आहेत माझ्या बरोबर फिरायला। सध्या समुद्र किनारीही प्रवेश निषेध आहे, कारण तिथेही बांधकाम चालू आहे।
अशी माहिती मिळते की पूर्वी शिव आणि शिवडीच्या दरम्यान समुद्र किनाऱ्यालगत अनेक मिठागरे होती, परंतु आता तिथे मिठागरे दिसत नाहीत. किल्ल्याच्या आजूबाजूला फिरल्यावर आपल्याला असे वाटत नाही की हा मुंबई शहराचा भाग आहे. आपल्याला सगळीकडे हिरवळ दिसते, नारळाची झाडे दिसतात. या भागात माणसांची वर्दळ ही थोडी कमीच होती. तुम्ही येथे अगदी बिनधास्तपणे चालू शकता. लांबून किल्ला दिसतोय. आम्ही किल्ल्याच्या सभोवती फिरलो. आम्हाला दुरूनही किल्ला दिसत होता. त्यानंतर आम्ही दुसऱ्या मार्गाने पुन्हा किल्ल्याकडे वळलो. किल्ला बाहेरून पाहिला मी. आता बाहेरून पाहिला तर अतिशय छान वाटतंय, कारण बाहेरून असं कन्स्ट्रक्शन दिसतंय इथून. म्हणजे आताही किल्ला खूप सुंदर असेल, पण आज माझं बॅड लक, मला किल्ला पाहायला मिळत नाहीये. दाखवते मी आपल्याला बाहेरून किल्ला. ॲक्च्युली आज आम्ही आलो होतो काय बघण्यासाठी आणि पाहिलं काय, पूर्ण निराशा झाली. हे आमचे ॲडव्होकेट काळे सर आहेत. आत्ता यांनी तर खूप प्रयत्न केला, म्हणजे त्यांची इच्छा होती शिवडी किल्ला पाहण्याची, आम्हाला दाखवण्याची आणि समुद्र किनारा, पण आता कोरोनाचं पिरियड असल्यामुळे आम्हाला तिथे अलाव नाही केलं. म्हणजे सगळ्यांसाठीच सध्या अलाव करत नाही आहेत, पण आम्ही नेक्स्ट टाईम येऊ नक्कीच इथे आणि आम्ही किल्ला पाहू, त्याचप्रमाणे तुम्हालाही किल्ला दाखवू. तर आता इथेही छान वाटतं आहे. किल्ला पाहायला नाही मिळाला, पण मग आजूबाजूचा परिसर थोडंसं मी फिरले, छान वाटतं. आता इथे पण आल्यावर असं वाटतं की हा मुंबईचा भाग आहे असं वाटत नाही, कारण आता इथे पावसाळा पण चालू आहे आणि पाहू शकता सगळीकडे हिरवळ आहे. असं मस्त वाटतं, एकदम छान. जरा मनही प्रसन्न झालं. घरामध्ये बसून बसून पण कंटाळा येतो आणि आता संडे असल्यामुळे म्हटलं आज पण फिरूया आणि थोडासा कुठला तरी व्हिडिओ बनवूया. पाहू शकता आपण. आता ही दोन मुलं पण आली. या मुलांची पण निराशा झाली. ही ॲडव्होकेट काळे सर यांची मुलं आहेत दोन्ही. तर किल्ला बंद असल्यामुळे यांची पूर्ण निराशा झाली. मग म्हटलं आता काय करूया, तर मग आता थोडीशी आमची भ्रमंती चालली आहे, शिवडी भ्रमंती. तर हा हे नाव सांग रे तुझं, नाव विसरते मी परत. हां, तर ह्याला सुद्धा यूट्यूबचे व्हिडिओ बनवायला खूप आवडतात आणि आज माझी भेट झाल्यामुळे अजून त्याला प्रेरणा मिळाली. तर हा आता
छान छान व्हिडिओज बनवणार, ह्याचेही व्हिडिओज आपण पहा. माझ्या चॅनलचं नाव अथर्व ज्ञानेश्वर काळेच असेल, कारण शॉर्ट नेम टाकल्यावर कोणाला समजणार ना, छोटा पोरगा का मोठा. ओके 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 ओके. आणि तू सांग रे हर्षवर्धन, तुझं नाव लक्षात राहतं? नाही तुझं हो ते माहिती आहे मला, सरनेम काळे. पण तुझं काय ॲम्बिशियस आहे? तुला काय करावं असं वाटतंय? तुलाही ब्लॉगर बनायचं आहे का? नाही. हे पाहू शकता आपण, इथे पण काळे खडक आहेत. काळा दगड आहे ना हा? जुनं आहे जुनं. तर आज किल्ला नाही तुम्हाला मला दाखवता आला, पण मी आजूबाजूचा परिसर आपल्याला दाखवलेला आहे. तुम्ही पण इथे येऊ शकता, तुम्हाला कोकणात आल्यासारखं वाटेल. अजून थोडंसं पुढे जाऊया. हा किल्ला शिवडीपासून कुठे आहे रे? नक्की सांग. शिवडी स्टेशनच्या अच्छा पूर्वेला. पूर्वेला असेल. आणि हे किल्ला खूपच छान आहे, पण पाहायला नाही मिळाला आपल्याला, कारण लॉकडाऊनचं हे सगळं चालू आहे. तर आणि त्या समुद्र का नाही आपल्याला शूट करून दिलं, कारण तिकडे काम चालू आहे. त्याच्यामुळे शूट करून नाही दिलं, नाही तर त्या लोकांनी पण परमिशन दिली असती. बरोबर. तर आज म्हटलं बरेच दिवसांनी व्हिडिओज बनवले नव्हते. आता मी मुंबईला असल्यामुळे माझं व्हिडिओ बनवणं थोडं कमी झालं आहे. तर आज सुट्टी होती म्हणून हे थोडंसं इथे फिरायला आले. तर आजच्या व्हिडिओबद्दल काय वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. लाईक शेअर करा, आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या चॅनेलमध्ये नवीन असलेले चॅनेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. आता भेटूया पुढे कुठला तरी नवीन विषय घेऊन. तोपर्यंत बाय.